काल दिनांक 3 सप्टेंबर रोजी हनुमाननगर कळंबा या ठिकाणी 70 वर्षाचे गृहस्थ मोहन सूर्यकांत पवार यांना सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान त्यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असता त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा व राजवाडा पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले. सदरची घटना दिवसा घडल्यामुळे प्रकरण अत्यंत संवेदनशील होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक श्री धीरज कुमार साहेब यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा व राजवाडा पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके तयार करून हा खून कोणी केला, का केला, कशासाठी केला याचा उलगडा करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने घडलेली घटना चे बारकाईने पाहणी केली. त्याच वेळेस त्या ठिकाणी आग देखील लागलेली होती व चाकूसारखे हत्यार देखील घटनास्थळी मिळून आले होते. त्यामुळे घटनास्थळापासून जवळच असलेल्या CCTV कॅमेरे तसेच इतर गोपनीय माहिती प्राप्त केली असता एक 70 ते 72 वर्षाचा गृहस्थ त्या ठिकाणावरून जात असलेला दिसला. त्याचा स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे राजवाड्याच्या गुन्हे शोध पथकाने मागोवा घेतला असता व संपूर्ण परिसरातील सर्व CCTV फुटेज याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर एक चंद्रकांत शेळके मोहितेमळा देवकर पानंद या ठिकाणी राहत असलेले आढळून आले व त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रथम उडवाउडीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे देखील कबूल केले. त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये मयत मोहन पवार व चंद्रकांत शेळके हे एकाच वर्गात शिकत होते 1971 सालापासून. त्यानंतर ते वारंवार मध्ये एकमेकाला भेटत देखील होते. तसेच त्यांच्यात नेहमी चर्चा देखील होत असे. काल दिनांक 3 सप्टेंबर रोजी मोहन पवार यांची रिक्षा त्यांच्या घराजवळ पार्क केली असता चंद्रकांत शेळके हे त्या ठिकाणावरून जात होते. त्यांनी त्याची रिक्षा पाहिल्यानंतर घरात गेले. दोघं मित्र बऱ्याच दिवसात भेटल्यानंतर त्यांनी चहा देखील घेतला आणि गप्पा गोष्टी करत असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. त्यामध्ये मोहन पवार यांनी आईवरून शिवी दिली असं चंद्रकांत शेळके यांनी सांगितले व त्या शिवी दिल्यामुळे त्यांना खूप राग आला. त्यांनी त्याला ठोसा देखील मारला व एकमेकांच्यात वाद वाढत गेला. त्यानंतर चंद्रकांत शेळके यांनी जवळच असलेला चाकू घेऊन त्यांना मानेवरती व हातावरती वार केले. त्यामुळे रक्तस्राव झाला आणि ह्या झटापटीमध्येच इलेक्ट्रिक केबलची जी वायर होती त्यामध्ये शॉर्ट सर्किट झालं व घरात आग देखील लागली व ते त्या ठिकाणावरून निघून गेले. कोणतेही कारण नसताना फक्त एका तात्कालिक कारणामुळे वाद झाला व राग विकोपाला गेल्यामुळे हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झालेले आहे. चंद्रकांत शेळके यांना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे.